मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य निधीतून राणेनगर प्रभाग क्रमांक 31 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सोहळ्यात आयुष्यमान आरोग्य मंदिर, मनपा दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले। चेतना सृष्टी अपार्टमेंटच्या मागील बाजूस सर्वे क्रमांक 903 सह्याद्री व्यायामशाळेमागे उभारण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिरामुळे राणेनगर प्रभागातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे। या दवाखान्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणार असून परिसरातील आरोग्य व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे। या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख अजयदादा बोरस्ते, मनपा उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन रावते आणि डॉक्टर अंजिता साळुंखे उपस्थित होते। माजी नगरसेविका संगीताताई अमोल जाधव आणि अमेय अमोल जाधव यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला। उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार अमोल जाधव, पंडित जाचक, रमेश जगताप, सोमनाथ बोराडे, संगीताताई जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। मोफत आरोग्य सुविधा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अमोल जाधव यांनी सांगितले। ठिकाणी एक आनंद असा वाटतो की गेल्या 25 ते 30 वर्षापासून ह्या भागामध्ये आम्ही काम करतो। म्हणजे तसं जर बघितलं तर 1997 साली जेव्हा मी पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो तेव्हा म्हणजे गजानन महाराज मंदिर ते पांडवलेना असा माझा हा प्रभाग होता आणि वडाळा गाव त्याच्यामध्ये ॲड केलं होतं। आणि तेव्हापासून जर बघितलं तर फक्त वडाळा गावामध्येच दवाखाना होता। म्हणजे इतर दवाखाने खूप असतात पण छोट्या मोठ्या काही आपल्याला उपयोगी इमर्जन्सी म्हणतो आपण, तर त्यासाठी कुठलीच सुविधा नव्हती। त्याच्यानंतर मग आपले सोमनाथजी बोराडे पाटील आहे त्यांच्या इथे एक झाला आणि मध्यंतरी खूप गॅप आहे। आता आपल्याला याचा कसा फायदा होतो की हा जो उपक्रम आहे एकंदरीत की महाराष्ट्र शासनाने हे जे आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे याला मला वाटतं शासनाचाच उपक्रम आहे हा। आणि याला काय होतं की सगळे जबाबदारी शासनाची असते, महापालिकेवर जास्त भर येणार नाही याचा, फक्त जे काही यंत्रणा असते महापालिकेच्या माध्यमातून चालवली जाते असं एक माझ्या माहितीनुसार आहे। कारण की या कामासाठी तर तसं जर बघितलं तर माझे प्रयत्न खूप कमी होते। हे सगळं संगीताने जमून आणलं होतं कारण की त्यांना जागा उपलब्ध होत नव्हती आणि मग त्यांना हे कसं आहे मग हे होईल या ठिकाणी, पण एक चांगला उपक्रम या ठिकाणी झाला त्याबद्दल मला खूप या ठिकाणी त्याचा आनंद वाटतो। दुसरी गोष्ट की आपल्या भागामध्ये जे काही आता बघा 3 वर्षापासून रमेश जगताप यांनी सांगितलं कोणी सदस्य नाही या ठिकाणी, परंतु सदस्य नसलं बी नगरसेवक नसलं बी तर आपल्याकडे अजयदादा बोरसेसारखे नेते आणि त्यांच्या माध्यमातून आपण जो 6 ते 7 कोटी या भागामध्ये काम केलं आहे। म्हणजे कुठल्याही प्रभागामध्ये आज बघितलं तर काम चालू नाही। त्याच्यामुळे प्रामुख्याने त्यांनाच मी हे श्रेय देईल की त्यांनी आपल्याला वेळोवेळी जे काय मदत लागेल त्यांना कुठं काही अडचण असेल तर आम्हाला सांगा, आम्ही त्या ठिकाणी काय आपल्याला शासनाकडनं कशी जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल हा आपल्याला त्यांच्या माध्यमातून खूप मोठं या ठिकाणी त्यांची मदत झाली आहे। त्याच्यामुळे मी त्यांचे खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे की आपल्या त्या कार्यक्रमासाठी स्वतः CP साहेब पण येणार होते आणि आयुक्त मॅडमसुद्धा माझ्यासमोर अजयदादा बोलले होते, परंतु आता मुंबईची थोडी धावपळ आणि बाकी जो मंडळी मुंबईला असल्यामुळे ते पुढच्या कार्यक्रमाला आपण त्यांना बोलू। तरी तात्पुरत्या स्वरूपावरती आपण आज या ठिकाणी जे जे कामाला सुरुवात करता येईल त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर CCTV कॅमेरे म्हणजे डे नाईटसारखे कॅमेरे जवळ 44 कॅमेरे आपण या ठिकाणी लावणार आहोत आणि त्याचा शुभारंभ आज जवळजवळ आपण या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आणि याच्या माध्यमातून काय की आपल्या भागामध्ये ज्या बोट्या चोऱ्या होत्या चोऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे, कोणी छेडछाड होती, मग आपण प्रामुख्याने जर बघितलं राणीनगरचं संपूर्ण चौक त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे। सन फ्रान्सिस स्कूलसारखा एरिया आहे तिथं खूप सकाळी आणि संध्याकाळी एवढी गर्दी असते, जवळजवळ 2,500-3,000 हजार विद्यार्थी। तसं जर बघितलं आमचे शारदा विद्यालय आहे त्या ठिकाणी पण बघितलं 2400 विद्यार्थी आणि खूप गर्दीचा रस्ता असतो। आणि अशा ठिकाणी हे सगळं आता कॅमेरा असल्यामुळे चोरांना मोठा आळा घालला या ठिकाणी आणि जणू करून हे आपल्या भागातील काही महिला भगिनींना की ज्येष्ठ नागरिकांना आमच्या वडीलधाऱ्या माणसांना बिनधास्तपणे फिरता येईल। कारण की आम्ही संपूर्ण याची असे काही नियोजन केलं आहे का कोणी कसल्या पद्धतीने जर त्याने अटॅक करायचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला सोडणार नाही। यासाठी आम्हाला इंद्रनगर पोलीस स्टेशनसुद्धा शेळके साहेबांचं खूप सहकार्य लागले, त्यांनी पण सांगितलं आहे की आपण इथं सो करणार आहे। याच्यानंतर पुढच्या फेजमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आता तिकडचं पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी पण बसवायचे आहे कॅमेरे, पण आता सेकंड पेजमध्ये आपण करू। त्याच्यामुळे आता दुसरे बरेच या ठिकाणी आता पॉम्प्लेटमध्ये सगळे कामं खूप आहे, वाचून जाण्यासारखे नाही, खूप जवळ या ठिकाणी 14 कामांची लिस्ट आहे। आणि प्रामुख्याने जर बघितलं आणखी एक आपण उद्घाटन या ठिकाणी मुद्दाहून पेंडिंग ठेवले आहे अजयदादाच्या माध्यमातून की आपल्या इथे जे भागवत सभागृह आहे
त्याच्या बाजूला आपण एक ॲडिशनल सभागृह बांधलेलं आहे आणि ते आपल्या गोडसे साहेबांच्या निधीमधून ते काय याच्यात घेतलेलं नाही. तर मी दादांना विनंती केली की जेव्हा का शिंदेसाहेब जेव्हा केव्हा नाशिकला येईल तुम्ही त्यावेळेला त्यांना घेऊन या आणि आपण त्यांच्या हस्ते ते सभागृहाचं उद्घाटन करू असं मी या ठिकाणी दादांच्या वतीने आपल्याला शब्द देतो. आणि आपण त्यांचा जास्त वेळ पण त्या घेणार नाही. आज आपण सगळेजण आलात कारण की मोठे बरीच मंडळी बोलणार आहे. बऱ्याच वेळापासून आपण सगळे बसले, आपण सगळेजण आलात. मी आपले सगळ्यांचे थोडक्यात आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ते अमोल भाऊंना सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या जोरदार शुभेच्छा देऊयात आपण. आपला जन्मदिवस कसा साजरा करावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण काय असेल तर ते अमोल भाऊ आहेत. गेली अनेक वर्ष 31 नंतरचा फर्स्ट मी 31 मुद्दाम सांगितलं हा माझा अमोल भाऊंकडेच साजरा होतो. आणि हा जन्मदिवस केवळ बुके देऊन नसतो, तर आता आमच्या महापालिकेचे सिंगम मयूर पाटील साहेब यांनी जे सांगितलं की ते केवळ वाढदिवस नाही, आपण त्यांना शुभेच्छा देतो पण ते प्रत्येक वेळेस आपल्याला एक रिटर्न गिफ्ट देत असतात. गेले किमान 7-8 वर्षापासून मी बघतोय. बरं, ही गिफ्ट काय? तर ही गिफ्ट समाज उपयोगी आहे. ह्या तुमच्या प्रभागाच्या खऱ्या अर्थानं विकासाची गिफ्ट आहे. आज तुम्ही बघा, स्वतःचा वाढदिवस सुरू करत असताना इथं आमच्या संगीताताई बसल्या आहेत. एकदा टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. फॉलोअप कसा असतो, पाठपुरावा कसा असतो, जर शिकायचं असेल तर ते संगीताताईंकडनं शिकलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, हा दवाखाना असा उगीच नाही उभा राहिला. हा दवाखाना, ही जागा ताब्यात घेण्यासाठी एवढा फॉलोअप होता, एवढा पाठपुरावा होता की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. यात काय साहित्य पडलेलं होतं आणि यात आम्हाला मयूर पाटील साहेबांची खूप मदत झाली. आणि दुसरी मदत झाली, रावते साहेब असतील, आमच्या साळुंके मॅडम असतील. आत्ता सर तुम्ही म्हटलं की मी पण रावते सरांना म्हटलं मयूर पाटील सर डॉक्टर आहेत का? पण तुमच्या बोलण्यातून तुम्ही इतकं साध्यापणानं समजून सांगितलं ना. लक्षात घ्या, मोठमोठे दवाखाने आपण सगळे बघतोय. ह्या जगात अवघड आणि असं दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की कठीण आणि सगळ्यात महाग काय असेल तर ते दवाखाना आणि शिक्षण झालं आहे. पण या दवाखान्याचा उपयोग, कारण इथं बसलेले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, आज सगळे अमोल भाऊंना आशीर्वाद द्यायला आले. मला तुम्हाला विनंती करायची आहे, आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी किमान 15 दिवसातून, महिन्यातून एकदा इथं चेकअप करा. सर्व काही आहे जे महत्त्वाचं आहे. ब्लड टेस्ट असतील ज्या महत्त्वाच्या आहेत, शुगर असेल, तुम्हाला तुमच्या किडनीच्या काही टेस्ट आहेत, काही हृदयाच्या टेस्ट आहेत. येऊन आपल्याला आता आपली काळजी घ्यायची आहे. आपण आयुष्यभर सर्वांची काळजी घेतली की नाही, आता तुम्ही तुमच्या स्वतःची काळजी घ्यायची आहे. कारण आपला प्रभाग जर सुदृढ ठेवायचा असेल तर आपलं आरोग्यही तेवढंच सुदृढ असलं पाहिजे. आणि ही एक चांगली गिफ्ट तुम्हाला अमोल भाऊंनी दिली आहे. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50 लाखांची CCTV कॅमेरा आहे या ठिकाणी. सोमनाथ भाऊ म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मी निश्चितपणे अभिनंदन करेन की आम्ही गेलेल्या सर्व नगरसेवकांना प्रत्येकाला 5 ते 7 कोटीचा निधी त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी दिला. लक्षात ठेवा, नेतृत्व कसं असलं पाहिजे, नेतृत्व तेच असलं पाहिजे ज्याचं खाली नजर आहे प्रत्येकावर, छोट्या छोट्या कार्यकर्त्यावर. बाकी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राला काय दिलं. इथं लाडक्या बहिणी बसल्या आहेत, काही लाडके भाऊसुद्धा आहेत. आता नवीन मला वाटतं 1500चं स्लॅबसुद्धा जमा झालेला आहे. त्यामुळे न भूतो न भविष्यती, स्वातंत्र्य काळानंतर हे एकमेव मुख्यमंत्री असे होते ज्यांनी रेकॉर्ड निर्णय घेतले. लक्षात द्या, रेकॉर्ड निर्णय. कारण तो माणूस तुमच्या आमच्यातला होता, एक सामान्य माणूस, रिक्षाचालक. त्यामुळे त्यांना सामान्यांच्या समस्या माहिती होत्या. खूप मोठमोठ्या गप्पा करणं खूप सोपं असतं, पण छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुमच्या रोजच्या गरजेच्या आहेत असे निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी. बघा, बहिणींसाठी 50% म्हणजे एक डॉक्टर म्हणून मी सांगतो की आपण विचार करतो की आम्ही मिडल क्लास किंवा हायर क्लास आहे, आम्ही सरकारी दवाखान्यात कुठे जाणार. परंतु तुम्हाला हे पण सांगतो की सध्या जे आपल्याला म्हणजे कळत नाही, अचानक चांगला व्यक्ती असतो, अचानक आपल्याला कळतं ब्रेन हॅमरेज झाला, गेले, हार्ट अटॅक आला, गेले. का बरं आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं आपण रुटीन
6 महिन्यातनं चेकअप करतोय, परंतु आपल्याला माहीत नसतं आपल्याला शुगर असते, काहींना कळत नाही. जेव्हा पूर्ण ऑर्गन डॅमेज व्हायला लागतात तेव्हा नंतर डिटेक्ट होतं, तोपर्यंत किडन्या गेलेले असतात, डोळे गेलेले असतात. किंवा बऱ्याच वेळा आपण BP चेक करत नाही. बरेचसे एजेड लोक आहे 6-6 महिने वर्षभर डॉक्टरांनी लिहून दिलेली 30 गोळी चालू असते आपली. परंतु जसं वय वाढत जातं तसं मेडिसिनचे पण डोस आपल्याला बदलत जावे लागतात. हे आपण दुर्लक्ष करतो. का बरं? तर त्या डॉक्टरकडे जायचं. आधी जसं दादाने सांगितलं वडाळ्याला होतं, पाथर्डीला होतं जर सरकारी म्हटलं तर, आणि खाजगी डॉक्टरकडे जायचं तर काही काहींना हे पण असतं की फीज कुठनं भरायची, दुर्लक्ष करता. मग जे गोष्ट 50 रुपयाच्या गोळीने होते जे काम, ते पुढे ऑपरेशन करावं लागतं, कायमचं दुखणं येतं, बायपास होते किंवा अँजिओप्लास्टी होते. म्हणून हे जे दवाखाना आहे याचा सगळ्यांनी खूप जास्तीत जास्त उपयोग घ्यावा. रुटीन आपलं BP एक शेड्यूल तुम्ही चेक करा, शुगरचं टॅबलेट चेक करा. रावते सरांनी आत्ता सांगितलं की मेडिकल लॅबची सुद्धा फॅसिलिटी आहे, तिचासुद्धा उपयोग करा. आणि एखाद्या बड्डेला आपण बघतो की बरेचसे पुढारी लोक काही ना काही कार्यक्रम असतात विधायक कार्य, परंतु लोकांच्या याच्यासाठी म्हणजे आपल्या तर सदिच्छा राहतील की आज वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ असं आरोग्य भेटो, पण त्यांनीसुद्धा एक आपण जे रिटर्न गिफ्ट आहे ते सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की तुमचं सर्वांचं सुद्धा आरोग्य वाढो, म्हणून आरोग्य मंदिर इथे उभं केलेलं आहे. त्याबद्दल खरंच अमोलदादा तुमचे खूप खूप मनापासून असे अभिनंदन आणि तुम्हाला वाढदिवसाच्याही शुभेच्छा आणि या कार्यक्रमाला निमंत्रित केल्याबद्दल माझे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.